गोरस बेचने आई हाट कान्हा रे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाळ समचरण सरोजम सांद्र नीलांबुजाभम जगरणीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवदासम विठ्ठल पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची अंगाचा कृपा विस्तारू बाबा दिसतुरू सतुका हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची कृपा बाबा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरणागत दीनार्थे परित्राण परायणे सर्वस्यार्थे हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळ तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया लाल देह लाली लसे और धरी लाल लंगूर वज्रदेही दानवदनल जय 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 कपिसूर चले आनाजी पवन कुमार हमारे हरि चले आनाजी पवन कुमार हरि बोल हमारे हरि चले आनाजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आना जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को हमारे हरि कीर्तन में चले आनाजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि हे मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संता मस्तक है माया वरिया वार करी संता वार करी संताचा वार करी संता मस्तक हे पायावरिया वार करी संताचा मस्तक है माया वरिया वार करी संता मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संता मस्तक है माया वरिया वार करी संता वार करी संता वार करी मैं भोली घर जानी बाट गोरस बेचने आई हाट कान्हा रे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाल मुक्त कवल तेजनुदी माऊली महाविष्णू ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असणारे महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या चरणारविंदी
नतमस्तक होऊन कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा, प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला आपला हा वैभव संपन्न कार्यक्रम याही वर्षी मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात या ठिकाणी पार पडतोय. फक्त फरक थोडासा एवढा आहे, दरवर्षी आपली भागवत कथा होती आणि यावर्षी पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या हस्ते लिखित तुकाराम महाराज गाथ्याचं पारायण या ठिकाणी आहे. अत्यंत तुम्ही सर्वजण भाग्यवान मंडळी आहात. अत्यंत सुंदर आपला कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणी अनंत धन्यवाद देतो. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने गायन साथीला उपस्थित असणारे आपल्या परिसराचं वैभव, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, पण आपल्या गावाचं खरं तर सद्भाग्य आहे की आपल्या गावामध्ये ते सापडले आणि आपल्या गावाला ते लाभले. हरिभक्तपरायण आमचे जावई बुवा, संगीतरत्न संगीत अलंकार आदरणीय आमचे शत्रुघ्नजी महाराज, अत्यंत गोड महाराजांचा आवाज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवा. 8 दिवस ज्यांची गायनाला आपल्याला साथ लाभली, अत्यंत गोड स्वभाव, वारकरी व्यक्तिमत्व आहे आणि अत्यंत गोड ज्यांचा आवाज आहे, आदरणीय आमचे शत्रुघ्नजी महाराज. आणि त्यांच्या साथीला आहेत हरिभक्तपरायण आदरणीय, त्यांच्याच गावातील आमच्यावरती अत्यंत प्रेम करणारे आदरणीय पुंडलिकजी महाराज दुतोंडे, ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाकरता उपस्थित. त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या गावामध्ये सगळं काही बदलेल, कीर्तनकार बदलेल, भागवताचार्य बदलेल, गायक बदलतील, सगळे बदलतील, पण वादक आपला काही बदलत नाही. आपल्या गावावरती ज्यांचं अत्यंत प्रेम आहे म्हणून दरवर्षी आपल्या गावाला मृदंगाची गोड अशी साथ देतात हरिभक्तपरायण सोपानजी महाराज खराटे, माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. परिसरामध्ये कुठेही कीर्तनजी महाराज सुद्धा आपल्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवा. आपल्याच गावातील उत्कृष्ट असा साऊंड आहे, आमच्या गायगोळ बंधूंचा साऊंड आहे. आमचे सागरदादा सुद्धा ऑपरेटिंगला आहेत. सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणी अनंत धन्यवाद देतो. गावातीलच व्यासपीठ चालक आहेत आदरणीय महाराज मंडळी सुद्धा सर्व कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करतो मी माझ्या अभंगाकडे येतो. सुंदर अशी यूट्यूबची सुद्धा सेवा आपल्या गावामध्ये आहे. 2 यूट्यूब चॅनल आपल्या कीर्तनाकरता आहेत, एक हरिओम डिजिटल आणि एक विष्णू वावगे. दोन्ही सुद्धा यूट्यूब चॅनल आपल्या कार्यक्रमाकरता आहेत. त्यांच्या चरणी सुद्धा अनंत धन्यवाद देतो आणि मी माझ्या अभंगाकडे येतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांच्या विजेच्या निमित्ताने चालत असलेला आपला हा कार्यक्रम आहे. अत्यंत गोड असा कार्यक्रम आहे. जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेला वैकुंठाला जात आहेत, खरं तर महाराजांना लोकांनी ओळखलं नाही. महाराज वैकुंठाला जात आहेत, लोक म्हणतात महाराज जाताय वैकुंठाला जा, पण आम्हाला आशीर्वाद तर द्या. पहा लोक, म्हणजे तुम्ही वैकुंठाला जा पण आम्हाला आशीर्वाद तर द्या. तरी सुद्धा महाराजांनी लोकांना आशीर्वाद दिला. कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण, या माझे वचन आशीर्वाद, या माझे वचन आशीर्वाद, या माझे वचन आशीर्वाद. सावे कल्याण, या माझे वचन आशीर्वाद, या माझे वचन आशीर्वाद, या माझे वचन आशीर्वाद. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. महाराज कळले नाहीत महाराज लोकांना. बरेचसे आमचे कीर्तनकार कंबर कसून कसून प्रमाण म्हणतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा. कर्कशा होती का होती माऊली? या महाराष्ट्रामध्ये 2 जिजाऊ होऊन गेल्यात. पहिली जिजाऊ जिने धर्माच्या रक्षणाकरता छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या समाजाला प्रदान केला, आणि दुसरी जिजाऊ जिनं वारकरी संप्रदायाचा कळस उभारण्याकरता श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांसारखा ज्ञानसूर्य या जगाला प्रदान केला. 2 जिजाऊ झाल्या. ऐका, 5 दिवस झाले तुकोबाराय भंडाऱ्याच्या डोंगरावर आहेत. तहान नाही, भूक नाही, सगळं विसरले. सर परता भय माघारा, देह भाव बुडाला सारा, हे नाही संसाराशी थारा, वेद भ्रम गेला कमल नयना, मुरली नको वाजवू रे मनमोहना. 5 दिवस झाले तुकोबारायांच्या पोटात अन्नाचा कण नाही. जिजाबाईंना सुद्धा भूक लागली. ती काही मालक ड्युटीवरून आला नाही म्हणून जेवून घेणारी स्त्री नव्हती. जिजाबाईंच्या पोटात सुद्धा अन्नाचा कण नाही. गरम गरम बाजरीच्या भाकरी केल्या, सोबत थंडगार पाण्याचं मडकं घेतलं, अनवाणी पायाने निघाल्या.
भंडाऱ्याच्या वाटेने निघाल्या, अनवाणी पायाने निघाल्या. पायात भला मोठा काटा मोडला जिजाबाईंचा. काटा मोडल्यानंतर जिजाबाई खाली बसतायत, इकडे तिकडे पाहतायत. कोण असेल या भंडाऱ्याच्या घाटात? कोणी असल्याशिवाय माझ्या पायातला काटा निघणार नाही. टंग. इकडे तिकडे पाहायला लागल्या, ज्याला त्याला विचारायला लागल्या, का हो कुणी आहे का, कुणी आहे का, आवाज द्यायला लागल्या. कोणी सापडत नव्हतं. तेवढ्यात एक छोटासा मुलगा आला. हातामध्ये काठी आहे, खांद्यावर घुंगडे आहे, कुरडे कुरडे केस आहेत, मेघश्याम वर्ण आहे, लखलखीत असं तेज. ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर जीवनातलं संपूर्ण दुःख संपून जाईल इतकं तेज त्याच्या चेहऱ्यावरती आहे. आला आणि म्हणायला लागला, काढू तुमच्या पायातला काटा, काढू? काढता येईल का रे तुला? अग भल्या भल्यांचा काढला. अगासूर, बगासूर, रिटासूर, कंस या सगळ्यांच्या पायातला काटा काढणारा मीच, सगळ्यांचा काटा काढणारा मीच, तुझा काढू? बोलायला तर फार हुशार दिसतो. बसवलं महाराज जिजाबाईंना खाली. जिजाबाईंचा पाय आपल्या हातामध्ये घेतला. काटा हाताने काढून बघितला, काटा निघत नाही. काटा काट्याने काढून बघितला, काटा निघत नाही. जगदनियंत्या परमात्म्याने जिजाबाईंच्या पायातला काटा आपल्या दातात धरला महाराज. काटा काढल्यानंतर काय येतं? काय येतं? रक्त. रक्ताचा रंग आहे लाल. एलिमेंटरी टीडी फाउंडेशन वाले जर कोणी असाल तर रंगसंगती आहे का? लाल रंगाचं रक्त ज्या वेळेला बाहेर येते, भगवान परमात्म्याचा पिवळा असणारा पितांबर तो फाडला गेला. लाल अधिक पिवळा रंग, येल्लो प्लस रेड ज्या वेळेला एकत्र येतोय त्यावेळेला भगवा रंग तयार होतो. आणि तो भगवा रंग जिजाबाईला सांगतो, जिजाबाई ज्या महात्म्याच्या दर्शनाला तुम्ही पती समजून जाताय ना, त्यांना नुसतं पती समजू नका, ते फार महान संत आहेत. काढला काटा, फार चांगला काटा काढला. कोण रे तू? मी इथे. बरं बरं बरं, काय करतो रे इथे या जंगलात? काही नाही, ढोरच चारतो. बरं बरं, माझा मालक दिसला का रे तुला? बावळा झालाय तुझा मालक, काही येत नाही त्याला, नुसतं पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल करत असतो. असं नको बोलूस रे, फार मवाळ आहे माझा मालक. निघाल्या जिजाबाई तुकोबारायांच्यापर्यंत येऊन पोचल्या. बाजरीचं अगदी धावत्या वेळेस सांगतो, लक्षपूर्वक एका बाजरीचं गाठोळं खाली ठेवलं, पाण्याचं मडकं खाली ठेवलं. तुकोबारायांना पाणी पिण्याकरता दिलं. तुकोबाराय म्हटले, आवळे आता आलीस? अगं 5 मिनिट आधी जर आली असती तर माझ्या पांडुरंगाचं चिंतन तुझ्या कानावरती पडलं असतं. मला नाही ऐकायचं त्या काळ्या विठ्याचं चिंतन. असं नकोच बोलू आवळे, बस. बसवलं महाराज. तुकोबारायांना पाणी दिलं जिजाबाईंनी. पाणी पित असताना तुकोबारायांचं लक्ष जिजाबाईंच्या पायाला गुंडाळलेला पितांबराकडे गेलं. मालकाचा पितांबर ओळखला. आवळे, आवळे म्हणायची लाडाने. आवळे, खरं सांग आवळे, हा पितांबर कोणाचा आहे? आवळे सांग ना आवळे, हा पितांबर कोणाचा आहे? जिजाबाई बोलायला लागली, होता माय, कुरडे कुरडे केस होते, मेघ श्यामवर्ण लखलखीत असं तेज. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर जीवनातलं संपूर्ण दुःख संपून जाईल ना महाराज, त्याने माझ्या पायातला काटा काढला. आवडे, अगं पाया पडलीस की नाही त्याच्या? आवडे, योगियांचे ध्यानी ध्याता ना तुडसी तू आम्हापासी मागे पुढे. आवडे, योग्यांच्या जो स्वप्नात येत नाही आवडे, तो पांडुरंग तुझ्या पायातला काटा काढतो. आवले, पाया पडलीस की नाही त्याच्या? नाही पडले हो महाराज, नाही पडले. जिजाबाई सुद्धा अंतःकरणामध्ये विचार करते, या महात्म्याच्या दर्शनाला येता येता, अरे याला भाकरी घेऊन येता येता, पाणी घेऊन येता येता जर पांडुरंग परमात्मा मला दर्शन देऊ शकतो, तर याची दासी म्हणून मी लागले, याची जर मी सेवा करत बसले तर काय देणार नाही तो पांडुरंग परमात्मा मला. लोकांनी, समाजाने तुकोबारायांना ओळखलं नाही. तुकोबाराय वैकुंठाला जात आहेत, लोक म्हणतात महाराज आम्हाला आशीर्वाद तर द्या. एवढे लोक विचित्र. महाराज वैकुंठ गमन महाराजांचं 3 दिवस झालं. होळीच्या दिवशी महाराज वैकुंठाला जाणार, पण कुजबूज ऐकू आली. आज होळीचा दिवस, महाराजांना हाच दिवस सापडला का? कॅन्सल. दुसऱ्या दिवशी जायचं ठरलं. पांडुरंगाला म्हटले, देवा आज रंगपंचमी आहे, आज सुद्धा मी नाही येणार. रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा गेले नाही. पुन्हा पांडुरंग परमात्माला आले. त्यावेळेला तुकोबाराय समाजाला सांगतायत, वाड वेड झाला पांडुरंग, वाड वेड झाला उभा पांडुरंग, वाड वेड झाला उभा पांडुरंग, वाड वेड झाला उभा पांडुरंग. आतापर्यंत तुकोबाराय समाजाला सांगत होते, अरे मी वैकुंठाला जाणार आहे. लोकांना वाटलं वैकुंठाला जात आहे. बरं बरं महाराज, जा तुम्ही, उद्या परत या. लोकांना काय माहित वैकुंठ
वैकुंठ कशाला म्हणतात ते जिजाबाईला सांगतायत, आवडे तुला यायचं का वैकुंठाला? महाराज आले होते हो वैकुंठाला, पण आपली ही म्हैस हिला कोण पाहणार, मला नाही यायचं वैकुंठाला. महाराज समाजाला सांगत होते मी वैकुंठाला जाणार. समाजातील लोकांना असं वाटत होतं महाराज जातील उद्या परवा परत येतील, पण महाराज कायमचे जाणार. पांडुरंग परमात्मा आलेला आहे तुकोबाराय लोकांना सांगतात. आतापर्यंत जेवढ्या संतांचं प्रयाण काळ आपण पाहला त्याचं वर्णन इतर संतांनी केलेलं आहे, वेगवेगळ्या संतांनी केलेलं आहे. पण तुकोबारायांचं वैकुंठ गमन साक्षात तुकोबाराय आपल्या शब्दामध्ये सांगतायत. तुकोबाराय सांगतायत, अरे जो पांडुरंग परमात्मा माझा वाट पाहतोय. लोक म्हणतात महाराज वैकुंठाला गेले असतील का, आणि गेले असतील तर विमान कुठे उतरलं असेल. अरे तो गरुड आहे, त्याला कुठं काय विमानतळ लागतं का कुठं? साक्षात गरुड, त्याच्यावरती भगवान परमात्मा बसलेले आहेत. तुकोबाराय समाजाला सांगतायत, वाडबेड झाला उभा पांडुरंग, वाडबेड झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोला देतो. वैकुंठा श्रीरंग, वैकुंठा श्रीरंग बोला नेण्याकरता आले. बरोबर 12:05 वेळ होती. अजून माझ्याकडे 1 मिनिट आहे. बरोबर 12:05 भगवान परमात्मा आले. भगवान परमात्म्याने तुकोबारायांना हात दिला. थोडीशी जागा कमी पडत होती म्हणून तुकोबारायांनी यमाला त्या ठिकाणी बोलवलं. यमाच्या माथ्यावरती तुकोबारायांनी पाय दिला आणि त्या भगवान परमात्म्याच्या विमानामध्ये तुकोबाराय सवार झाले आणि भगवान परमात्मा तुकोबारायांना साक्षात घेऊन गेले. सदेह जगद्गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. सदेह जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. ज्याने एकही पाप